आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी जिल्ह्यात दादागिरी करून अवैध व्यवसाय व राजकीय पाठबळामुळे जर कोणी गुन्हेगार वर्ग कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन नियुक्त स्थानिक गुन्हे शाखेचे पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांनी लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करतावेळी व्यक्त केले। यावेळी लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेसी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्याचा अनुभव असलेली व्यक्ती जिंतूर नानलपेठ कोतवाली पूर्णा या परिसरात सेवा बजाव अनुभव असलेली व्यक्तीला एक जबाबदारपणा दिल्याने पोलीस अधीक्षक यांचे देखील परभणीकर ऋणी असून खऱ्या गुन्हेगारांना वेळ लागला तरी हरकत नाही, पण विनाकारण कोणावर अन्याय होऊ देणार नसल्याने खरोखर गुन्हेगारांनाच पकडण्यात घोरबाण यांचे यश असते, अशी प्रतिक्रिया लोकश्रेय मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूजचे संपादक सलीम इनामदार यांनी स्वागत करतावेळी दिली। या प्रसंगी सलीम इनामदार, कादर इनामदार, सलीम खान शेख, सरफराज, पोलीस कर्मचारी शब्बीर पठाण यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। आज आपल्या LCB परभणीला रुजू झाले, पदभार त्यांनी स्वीकारला। यापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन, जिंतूर, पूर्णा, परभणी या परिसराचा त्यांना दांडगा अनुभव आणि गुन्हेगारी वर्गावर वचक आणि कायद्याच्या चौकटीतून कसं काय म्हणजे करता येईल आणि अन्यायाविरुद्ध म्हणजे जेणेकरून आजकाल पोलीस प्रशासनामध्ये असं चालू आहे की कोणीतरी कोणाचं नाव घेतलं तर पटकन उठून आणायचं, गुन्हा दाखल करायचा, ती परिस्थिती न करता ते एकदम बारकाईने 2-4 दिवस 15 दिवस उशीर का लागणार, परंतु न्याय देण्याचं काम आणि खरे गुन्हेगारीला पकडण्याचं काम अत्यंत कसोटीने करतात। त्यामुळे आम्हाला परभणीकरांना, आमचे स्नेहमित्र, आम्हाला आनंद होत आहे अशी व्यक्ती या पदावर आली। पुढील भविष्यात DSP म्हणून व्हावा ही देखील आमच्या लोकश्रेय मित्रमंडळाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा। शुक्रिया।